देव म्हणतात, तुझ्या ऊर्जेला वाढवण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलेलो आहे. कदाचित कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला उशीर झालेला नाही, तर दिव्य ऊर्जा तुमच्या पुढे ते सर्व काही देत आहे, जे तुम्हाला आशीर्वादासह वाढवणारे आहे, आनंदी करणारे आहे आणि तुमच्या जीवनात नवीन प्रकाश भरणारे आहे. तुम्ही फक्त आनंदी राहा आणि आनंद वाटत असताना तुमच्यासाठी जो काही दिव्य प्रकाश मिळत आहे तो स्वीकार करा. तुमच्या इच्छांना प्रगट करण्यासाठी तुम्ही जे काही करू पाहत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त कधीकधी नामस्मरण आणि तुमच्या इच्छा व्यक्त करणे पुरेसे आहे. देव तुमची इच्छा स्वीकार करतो आणि तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडणारे आशीर्वाद देतो. प्रत्येक वेदना मला सांगायची आवश्यकता नाही, गरज नाही, कारण सर्व काही संपण्याच्या स्थितीत येत असतानाही मी सर्व काही दुरुस्त करतो आणि मी तुमचा मार्ग ठरवतो, तुम्हाला त्या मार्गावर नेतो. कधीकधी तुम्ही स्वतःला हरलेले पाहता, पण मी तुम्हाला जिंकण्यासाठी तयार करतो. तुझ्या स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेव, कारण तुला जपण्यासाठी, तुला आनंदी करण्यासाठी तुझी माऊली इथे उपस्थित आहे. वारंवार काहीतरी चिंता करणे, वारंवार काहीतरी विचार करणे यात राहू नका, कारण मी तुमच्या इच्छेचे द्वार उघडतो आणि तुम्हाला पुढे नेतो, तुमच्या मार्गात आनंद पाठवतो. हे सगळं योगायोगाने तुम्हाला प्राप्त होत नाही आहे, तर माझ्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होत आहे. काहीतरी मोठं घडणार आहे. तुझ्या आयुष्यात काळ बदलतोय. तुझा ते काही विश्वास ठेव जितका ठेवायचा, कारण सर्व काही अंधाराच्या बाहेर पडणार आहे. तुझ्या हातात तेच येणार आहे जे शक्यतेने भरलेलं आहे. तुझा दिव्य प्रकाश तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाळा, मार्ग तयार केला जात आहे. फक्त मार्गावर चालणे आणि सुख मिळवणे ही तुझी जबाबदारी आहे. मेहनतीला घाबरू नकोस. कार्य करत पुढे चालत राहा, कारण मी तुझी ऊर्जा वाढवतो. आता तुम्ही केलेल्या कर्माचे फळ मिळणारच आहे. तुमच्यासाठी नवीन संधी तयार केल्या जात आहे. माझ्यावर विश्वास असल्यास होय, संधी स्वीकार आहे. परमेश्वरा, मला आशीर्वाद प्रदान करा. जो काही आशीर्वाद देतोय तो स्वीकार कर. नकारात्मक विचार अगदी या क्षणाला तुझ्यापासून वेगळे केल्या जाणार आहे, कारण तुझ्यासाठी तुझा विश्वास वाढेल. तुम्ही कधीकधी खूप काही नकारात्मक विचार करता, विचारात गुंतून राहता, पण मी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही सुचवतो, दाखवतो. येणारी संधी तुमच्यासाठी मोठं खूप काही घेऊन येत आहे. जर तुमचा विश्वास आणि श्रद्धा माझ्यावर आहे, तर होय स्वामी देवा, मी ते स्वीकार करायला तयार आहे, असे एकदा म्हणा आणि श्री स्वामी समर्थ हे 3दा म्हणा. तुमच्याजवळ लवकरच ती संधी येईल. प्रत्येक पावलावर मी तुम्हाला हात देतो आणि तुम्हाला पुढे नेतो, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुझं आयुष्य कसं बदलतंय त्याचा अनुभव कर, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, जर तू हा संदेश ऐकत असशील तर हे समजून घे की हा योगायोग नाही, हा केवळ व्हिडिओ नाही, तर ही एक संधी आहे. ही एक माझी हाक आहे जी तुझ्या मनापर्यंत पोहोचवल्या जात आहे. कदाचित थेट तुझ्या हृदयापर्यंत हा संदेश पोहोचवल्या जात आहे, कारण तू थकला आहेस, तू नाराज झाला आहेस आणि तू काहीतरी विसरला आहेस. म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत तुझा तो थकवा काढण्यासाठी, तुला पैशाने भरण्यासाठी, तुझी जी काही धडपड आहे ती पूर्ण करण्यासाठी मी तुला बाहेरून आतून स्वच्छ करत आहे. तुझ्या मनातली नकारात्मकता दूर करत आहे. कधीकधी मी तुझी वेगवेगळी रूपं पाहतो. कधी तू आतून खूप थकलेला असतानाही हसतोस, उगाचच लोकांना दाखवत असतोस की मी आनंदी आहे, पण तुझ्या मनातील सर्व ते दुःख मला कळतं. तुला कशाची आवश्यकता आहे हे देखील कळतं. तेव्हा नाराज राहू नकोस. मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझी माऊली म्हणून तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुला तुझ्या कुटुंबासाठी
खूप काही करावं लागलेलं आहे, खूप काही सोडावं लागलेलं आहे, तर खूप काही गोष्टी तुझ्या हातून सुटलेल्या आहेत. तुला काही बाबतीत खेद देखील आहे. तुझी परिस्थिती बदलत नाही किंवा ती तुझ्या मनाप्रमाणे होत नाही, असं तू वारंवार मला सांगत असतोस. बाळा, काहीतरी धीर ठेव, संयम ठेव, कारण आता तुझी वाट बदलते. तुझ्या वाटेवर सुखाचे दिवस येत आहेत, सुखाचे क्षण येणार आहेत, कारण तुझ्यासाठी मी चमत्कार पाठवणार आहे. तुझ्या डोक्यात खूप काही विचार आहेत, त्यातून जे काही नकारात्मक आहे, तुझ्या नशिबाला वेगळ्या वळणावर नेणारे आहे, ते सर्व काही मी बदलून टाकणार आहे. त्यांची दिशा बदलणार आहे. इतकं वाईट वाटून घेऊ नकोस की काही गोष्टी तुला प्राप्त नाहीत, तर आता तुझ्या विचारांच्या पलीकडे तुला काही प्राप्त होतील. अशा गोष्टी ज्या तू कधी विचारात देखील घेतल्या नाही. तुझे कठीण दिवस संपले आहेत. ही रात्र संपली की तुझ्यासाठी नवीन सकाळ असेल, जी आनंदाने भरलेली असेल, जी सकाळ तुझ्यासाठी पैशाचे मार्ग उघडणारी असेल आणि तुला खूप काही मोठं आणून देणारी असेल. येणारा आर्थिक संपन्नतेचा पूर तुम्ही पाहणार आहात, कारण आता तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही केलेले कर्म विफळ होत नाहीत, तर ते परमेश्वर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या मार्गाने परत करत असतो. त्यातून मिळणारी फळं ही तुमच्यासाठी आनंदाची असू शकतात, कारण देव तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि चमत्कारांना आकर्षित करण्यासाठी तयार राहा. बाळा, आता तुझं नशीब पूर्णपणे बदलणार आहे. तुम्ही जेव्हा ते इच्छिता ते कठीण असतानाही तुमच्यासाठी ऊर्जा पाठवली जाते. तुमच्यासाठी ते सुसंवाद पाठवले जातात, ज्यामुळे तुमचे प्रेम जीवन आनंदी होणार आहे. तुमच्या प्रेम जीवनात तुम्ही जे काही इच्छिता ते मिळणार आहे. तुमचे सुसंवाद अधिक आनंदाने पूर्ण होतील. तुमचे नशिबातील काही खडतर निघून जाईल आणि तुम्ही पुन्हा एकत्र याल, आनंदाने नांदाल. इतक्या सर्व काही व्यवस्था देवाजवळून केल्या जात आहे, तेव्हा मनापासून देवाचे आभार मानायला विसरू नका. फक्त म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी राहा आणि बदल बघण्यासाठी तयार राहा. बदल एकदाच घडणार नाही, तर अनेक वेळा तुमच्यासोबत ते वारंवार घडू लागतील. तुम्ही फक्त विश्वास ठेवा की सर्व काही जिवंत होत आहे. मग त्या तुमच्या इच्छा असोत की तुम्ही मागितलेले असो, ज्यापर्यंत तुम्ही पोहोचला नाही ते देखील तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या शक्यतांना वाढवणारा आशीर्वाद या संदेशातून तुम्हाला मिळत आहे. तुमच्या शक्यता पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा पुन्हा तुमच्या दिशेने सर्व काही सकारात्मक पाठवल्या जात आहे, कारण देव तुम्हाला सुरक्षित करतो, आनंदी करतो आणि तुमच्या ऊर्जा वाढवतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, तर अगदी तुझ्यासाठी नवीन जीवन तयार केल्या जात आहे. नवीन मार्ग रेखाटल्या जात आहेत. फक्त तुला त्यावर चालायचे आहे. स्वामी सतत तुझी साथ देत आहेत आणि स्वामींवर तुझा विश्वास अधिकाधिक वाढत आहे. जर तू आज माझा हा पवित्र संदेश एकाग्र मनाने स्वीकार करत आहेस, तर तुझ्यासाठी चमत्कार घडतील. तुझे 7.5 संपून जाईल. तुझ्या जीवनातून कठीण काळ निघून जाईल. बाळा, तुझं साहस, तुझं धैर्य अधिक वाढव. बदल दिसून येतील, कारण तुझ्या शक्यतांना वाढवणारा तुझा देव तुला आशीर्वादाने भरतो, तुझी ओळख निर्माण करतो. माझा प्रिय भक्त आहेस. तू माझ्यावर जितकी श्रद्धा आणि विश्वास ठेवशील, तितकंच तुझं जीवन शक्यतांनी अधिक भरणार आहे. मनापासून ऐक, कारण तुझी ऊर्जा वाढवल्या जात आहे. स्वामी माऊलींचा दिव्य चमत्कारिक संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही हे ऐकत आहात. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. तुमच्या दिशेत ते परिवर्तन घडत आहे. तुमच्यासाठी हे द्वार उघडले आहे, जे तुमच्यासाठी आनंदाचे आहे आणि तुमच्या केलेल्या परिश्रमांचे फळ देखील, आनंद देखील तुम्हाला यातूनच मिळणार आहे. स्वामी माऊलींचा आशीर्वाद, दिव्य चमत्कार या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या इच्छा पूर्ण करो, तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.